कोणता गणपती आहे? कोणता गणपती है? धारावी का है क्या? तो इधर से वो लेके जाएंगे? बजाते नहीं चले, इधर जाएंगे बजा। चल के ही जाएंगे ना? ये कौन सा वाद्य है? ये तमिल। हाँ? तमिल तमिल वाद्य है। तर मित्रांनो, तमिळ लोकांनी पण आपला गणपती बसवलेला आहे. हां मित्रांनो, आता 2-3 गणपती आपल्याला भेटले. एक तर काय तामिळनाडूवरून इकडे आलेले, म्हणजे मस्त यार. म्हणजे मुंबईमध्ये येऊन सुद्धा लोक ते सेलिब्रेट करतात. आहे गुड थिंग आहे. आता मी आलेलो आहे, कुठे आलेलो माहीत नाही, पण इथे कुठला तरी गणपती आहे. सो लेट्स सी. मित्र, कोणता गणपती हा? हा कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. या गणपतीला यावर्षी 97 वर्ष. ओके. आणि यावेळेस काय तुम्ही म्हणजे डेकोरेशन काय करणार आहे? यावर्षी आम्ही कपड्याचं डेकोरेशन करतो आहे, ह्यानी जे म्हणजे प्रदूषण होत नाही या गोष्टी. ओके. ह्यानी म्हणजे कुणा लोकांना त्रास नाही या गोष्टीचा. 1998ला आमचं म्हणजे चलचित्र बाहेर आलं, म्हणजे पेपराला आलं. तर पेपराची तारीखसुद्धा आम्ही तुम्हाला सांगितली जातो. 22/2/1998 हा साम पेपरला आलेला आहे. ओके. त्या पेपरला चलचित्र म्हणजे असं लोकांना कळालं की ह्या बिल्डिंगमध्ये चलचित्र बनतं आहे, म्हणजे असं फेमस व्हायला लागलं. बाजूच्या बिल्डिंगमध्ये पण चलचित्र बनवलं गेलं. तसंच आजूबाजूचे म्हणजे परत लालबाग, दादर अशा ठिकाणीमध्ये चलचित्र व्हायला लागले सगळ्या गोष्टी. म्हणजे पहिलं चलचित्र तुम्ही बनवलं का? हां, पहिलं चित्र म्हणजे चलचित्र जे होतं, जे आमचे बिल्डिंगमध्ये रहिवाशी आहेत त्यांचं नाव भाई हळवे म्हणून आहे त्यांचं नाव. ते चलचित्र बनवतात. म्हणजे टीम होती, म्हणजे ती वेगळीच, म्हणजे ती त्या टायमिंगची जी लोकं होती ना, ते लोकांनी ते वेगळंच काहीतरी, म्हणजे ते पूर्ण स्टेज हलवा, गणपती हलवणं म्हणजे एकदम हेच नाही आहे. पूर्ण मोठे गणपती हलवलेले त्या टायमिंगला. म्हणजे सगळ्यात पहिलं डेकोरेशन म्हटलं ना पुऱ्या महाराष्ट्रात तर हे कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. हां मित्रांनो, मी आलेलो आहे वर्कशॉपमध्ये, परळ वर्कशॉपमध्ये आलेलो आहे. मोठमोठाले गणपती इथे दिसतात आहे आपल्याला. आता बघूया कोणाचं ते गणपती आता हलवतात आहे, बघूया.
आता मूर्ती कारखान्यातून बाहेर पडलो आहे आणि आता निघालेलो आहे चिंतामणी गणपती मंडळाकडे. तर तो ऑलरेडी आलेला आहे चिंतामणी. सो आता मला बघू एंट्री मिळते की नाही तिकडे ते बघूया. आणि आता माझं आत्ता एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलणं झालं. म्हणजे असंच मी डिस्कस करत होतो की तुम्हाला मॅनेज होतं का, म्हणजे कसं मॅनेज करता एवढं सगळं ट्रॅफिक वगैरे. तर तो बोलला की नाही आम्ही करतो मॅनेज, म्हणजे सगळं फिक्स असतं की एवढे गणपती या दिवशी जाणार इथून. तर प्रत्येक कारखान्यातून जेवढे गणपती जातील तिथे त्यांचा पोलीस बंदोबस्त असतो आणि ते व्यवस्थित प्रकारे मॅनेज करतात पोलीस सर्व. कधी लोकांना त्रास होतो पण हे लोकांना माहिती असतं की नक्की काय चालू आहे. सो गणपती चालू म्हणजे गणपती निघाला असला तर लोकांना समजून जाते की काय प्रॉब्लेम असतो. जास्त पोलिसांना त्रास देत नाही पब्लिक. बट पब्लिकांचा एक कन्सर्न होता की जर कधी अशी इमर्जन्सी आली, म्हणजे एखादी ॲम्ब्युलन्स आल्यानंतर हे ट्रॅफिक कंट्रोल करणं खूप अवघड जातं आणि याच्यामध्ये म्हणजे एखाद्याचा जीव जाण्याचा जास्त शक्यता असू शकते. सो गणपतीपेक्षा एखादा जीव महत्त्वाचा असतो हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. सो पोलिसांनी तोच एक संदेश दिला होता आपल्याला. ते बोलले होते की आम्ही आमचं काम बजावतो आहे, आम्ही आमचं कर्तव्य करतो आहे. सो फक्त आम्हाला यात साथ द्या आणि आम्हाला कधी अशा गोष्टी सामोरं जावं लागतं. त्यामध्ये वाईट वाटतं पण आम्ही काही करू शकत नाही. खरी गोष्ट आहे पण आता काय करणार. तर मित्रांनो मी आता लालबागमध्ये पोहोचलेलो आहे आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांचा. ओके, ही मिल कोणती आहे? इंडिया युनायटेड मिल्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टेक्स्टाईल कंपनी. ओके, मित्रांनो तुम्हाला आता सांगायचं मला काय बोलावं मला काय समजत नाही आहे. सबस्क्रायबर माझी सबस्क्रायबर यार तुझं नाव काय? शांभवी. थँक्स शांभवी. तुमच्या सपोर्टशिवाय हा माझा चॅनल पुढे जाऊ शकत नाही आहे. आणि तुझ्या म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढ्या सगळ्या मैत्रिणींना सांग हो नक्कीच. आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मला याच्यातून जास्त करून सामाजिक संदेशच द्यायचे आहेत. पण सध्या कसं आहे माहिती आहे काय, माझं कोणी ऐकणार नाही. मला कोणा हा कोण म्हणजे मला त्या लेवलला जाऊन मला ते सगळे संदेश द्यायचे. सध्या मी फक्त लोकांना एंटरटेन करायचा प्रयत्न करतो, बाकी तुमच्या हातात आहे. ओके, थँक्स शांभवी. मित्रांनो थँक्यू सगळ्यांना बोलतो मी. तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा आणि मी असंच तुम्हाला माहिती अजून देत जाईन. चुका होत राहतात पण त्या चुकातनं सुधारणा करायची माझी तयारी आहे आणि ती तुम्ही सांगा. आय एम रेडी. तर मित्रांनो मेन टॉपिकवरती येऊया. मी आता आलेलो आहे करी रोडला चालू आहे, म्हणजे करी रोडच आहे. जास्त मोठी काही रिॲक्शन नाही देऊ शकत मी आपल्याला जायचा प्रयत्न करतो. एक नंबर सेट उभा केला, एक नंबर यार. आजपर्यंत मी असा सेट उभा केलेला कुठेच बघितलेला नाही आहे, मूवीमध्ये पण नाही. सो लेट्स गेट इन. रेड कार्पेट यार, रेड कार्पेट. सेलिब्रिटीसारखं वाटतंय मला. लोक आता बाप्पाचा फर्स्ट लुक बघण्यासाठी गर्दी करतात. तर झालं आपण आता काही जास्त काही पुढे जात नाही आहे, जाऊ शकतो. पुढे जाऊन अजून चांगला व्हिडिओ बनवता येत असेल तर चांगली गोष्ट असेल माझ्यासाठी. लेट्स सी.
गर्दी खूप आहे.